आपण नेहमी ऐकतो की दान धर्म करणं हे एक मोठं पुण्यकर्म आहे. पण विचार करा, जर आपली सगळी उदारता चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचली तर? जातक कथांमधली एक प्राचीन गोष्ट बरोबर याच प्रश्नावर बोट ठेवते आणि तिचं उत्तर आजच्या काळातही आश्चर्यकारकपणे वगू होतं. तर ही गोष्ट सुरू होते एका राजापासून. तो खूप दानशूर आहे, पण त्याचं मन समाधानी नाहीये. त्याच्यासमोर एक मोठा पेच उभा राहिलाय. फक्त दान देणं महत्वाचं आहे की योग्य व्यक्तीला दान देणं जास्त महत्वाचं आहे? तर या राजाचं नाव आहे कौरव. त्याच्या औदार्याची, त्याच्या दानशूरपणाची चर्चा संपूर्ण भारतात पसरलेली आहे. पण गंमत बघा, त्याच्या स्वतःच्या मनात मात्र प्रचंड अशांतता आहे. तो दान तर करतोय, पण त्याला आतून समाधानच मिळत नाहीये. आता अडचण दानामध्ये नव्हती, अडचण होती देणगी घेणाऱ्यांमध्ये. म्हणजे जे लोक त्याची देणगी स्वीकारत होते ते सगळेच्या सगळे असं म्हटले की दुष्ट होते. कोणीही पंचशीलाचं पालन करत नव्हतं आणि त्यामुळेच राजाला वाटत होतं की आपलं सगळं औदार्य, सगळी मेहनत वाया जाते. राजाचा हेतू काय होता हे तो स्पष्ट करतो. तो म्हणतो, मित्रा, मी दान अशासाठी देऊ इच्छितो की मला चांगल्या कर्माचे फळ मिळावे. म्हणजे बघा, त्याचा मुद्दा अगदी सरळ होता. तो केवळ दान करण्यासाठी दान देत नव्हता, त्याला त्याच्या चांगल्या कर्माचं फळ हवं होतं. तो विवेकी दानावर विश्वास ठेवायचा. त्याला खात्री करायची होती की त्याच्या औदार्यामुळे जगात खरंच काहीतरी चांगलं घडतंय. आणि ह्याच असमाधानातून राजा आपल्या सगळ्यात विश्वासू सल्लागाराकडे, विदुराकडे जातो आणि त्याला एकच काम सोपवतो: अशा लोकांना शोधून काढ जे खऱ्या अर्थाने सद्गुणी आहेत, जे माझ्या दानासाठी पात्र आहेत. आणि इथूनच ना ही कथा एक जबरदस्त रंजक वळण घेते. विदुर थेट पात्र लोकांचा शोध सुरू करत नाही. उलट तो एक वेगळीच पद्धत वापरतो. तो आधी अपात्र लोकांना वगळायला सुरुवात करतो. तो सांगतो की समाजात असे 10 प्रकारचे लोक आहेत जे स्वतःला ब्राह्मण म्हणवतात, म्हणजे ज्ञानी आणि आदरणीय, पण त्यांच्या कृतीमुळे ते त्या उपाधीला अजिबात पात्र नाहीये. तर विदुर पहिला प्रकार सांगतो. तो म्हणतो, हे आहेत वैद्यांसारखे ब्राह्मण, जे औषधी वनस्पतींच्या पिशव्या घेऊन फिरतात, मंत्र वगैरे म्हणतात. म्हणजे त्यांचं वागणं हे आध्यात्मिक मार्गदर्शकांपेक्षा एखाद्या डॉक्टर किंवा जादूगारासारखं जास्त आहे. आणि हे ऐकताच राजाचा निर्णय ठरलेला असतो. तो क्षणाचाही विलंब न लावता म्हणतो, यांना अशा नावाचा अधिकार नाही, त्यांचे ब्राह्मणत्व नष्ट झाले आहे. म्हणजे त्याच्यासाठी हे लोक अपात्र आहेत. बरं, आता दुसरा प्रकार. विदुर सांगतो, हे आहेत सेवकांसारखे ब्राह्मण, जे घंटा घेऊन फिरतात, रथ चालवतात किंवा संदेशवाहकाचं काम करतात. म्हणजे अशी कामं जी एका विद्वानाला शोभत नाहीत. आणि इथेही राजाचा प्रतिसाद तोच असतो. तो त्यांना तात्काळ नाकारतो. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. राजासाठी उपाधी महत्वाची नाहीये, तर त्या उपाधीला साजेसं वर्तन महत्वाचं आहे. विदुराची ही यादी पुढे वाढतच जाते. तो सांगतो, काही जण कर वसूल करणाऱ्यांसारखे वागतात, काही व्यापाऱ्यांसारखे वस्तू विकतात. इतकंच काय, तर कसाई आणि शिकाऱ्यांसारखी कामं करणारेही स्वतःला ब्राह्मण म्हणवत होते. विदुर प्रत्येक उदाहरणातून एकच गोष्ट राजाच्या मनावर ठसवतो: यांची कर्म आणि यांची उपाधी यात जमीन अस्मानाचा फरक आहे, आणि म्हणूनच हे दानासाठी पात्र नाही. तर मग प्रश्न उरतो की इतक्या सगळ्या लोकांना जर अपात्र ठरवलं, तर मग खरा सद्गुणी आहे तरी कोण? आता विदुर राजासमोर खऱ्या पात्रतेची, खऱ्या योग्यतेची व्याख्या उलगडतो. आणि ही व्याख्या तुम्ही ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल. इतकी सोपी आहे. तो म्हणतो, सर्वोच्च अर्थाने ब्राह्मण तेच आहेत जे पुरुष ज्ञानी आहेत, चांगले आहेत आणि वाईट वासनांपासून पूर्णपणे मुक्त आहेत. ते दिवसातून फक्त एकदाच जेवतात आणि कधीही मद्याला स्पर्श करत नाहीत. बघा, यात कुठेही व्यवसाय, संपत्ती किंवा सामाजिक पदाचा उल्लेख नाही. पात्रता पूर्णपणे आंतरिक शिस्त आणि कृतीच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. बरं, मग हे असे सद्गुणी लोक सापडणार कुठे? राजाला कळतं की ते राजदरबारात किंवा शहराच्या गजबजाटात नाहीत. ते समाजापासून खूप दूर, हिमालयाच्या पलीकडे नंदा नावाच्या पर्वतावर एका गुहेत राहतात आणि आपलं जीवन चिंतनात घालवतात. हे ऐकून राजाला इतका आनंद होतो की जणू त्याला हवा तो खजिनाच सापडलाय. तो लगेच विदुराला आज्ञा देतो की त्या सद्गुणी लोकांना त्याच्या दरबारात आमंत्रित करावं. त्याला आता आपली अतुलनीय देणगी त्यांना द्यायची आहे. आणि विदुराच्या शोधाचं फळ किती मोठं होतं पहा. 1-2 नव्हे, तर तब्बल 500 ज्ञानी जीव, जे राजाच्या त्या देणगीसाठी पूर्णपणे पात्र होते.
आता त्यांना आमंत्रित करण्याची पद्धतही काही सामान्य नव्हती. विदुर एक विशेष समारंभ आयोजित करतो. आधी संपूर्ण शहरात पवित्रतेची घोषणा केली जाते. मग राजा आणि संपूर्ण दरबार पवित्र दिवसाचं वरद घेतात. आणि त्यानंतर जाईच्या रंगाची 8 मूठभर फुलं हवेत उधळली जातात, जे एक जादुई आमंत्रण बनून थेट हिमालयापर्यंत पोहोचतं. आणि मग तो क्षण येतो ज्याची राजा आतुरतेने वाट पाहत होता. ते 525 बुद्ध, ते ज्ञानी जीव, हवेतून प्रवास करत थेट राजाच्या अंगणात अवतरतात. राजा मोठ्या सन्मानाने त्यांचं स्वागत करतो. पुढचे 7 दिवस तो स्वतः त्यांना भोजन देतो, देणग्या आणि सगळ्या आवश्यक वस्तू पुरवतो. आणि अखेर राजाला दान देण्यात खरं समाधान मिळतं. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? ह्याचा खरा अर्थ काय आहे? ही केवळ एका राजाची आणि त्याच्या देणगीची कथा नाहीये. याच्या मागे खूप खोल तात्पर्य दडलेलं आहे. मुळात ही कथा स्वतः गौतम बुद्धांनी सांगितली होती आणि ती सांगण्यामागचा उद्देश होता हे स्पष्ट करणं की विवेकी दानाचा सराव म्हणजे शहाणपणाने दान देण्याची पद्धत ही त्यांच्याही काळापूर्वीपासून ज्ञानी लोक करत आले आहेत. हे काही नवीन शिकवणं नाही, ही एक कालातीत शिकवण आहे. आणि या कथेचं महत्त्व तेव्हा आणखी वाढतं जेव्हा आपल्याला कळतं की यातील पात्र दुसरी तिसरी कोणी नसून कोण होती. तो राजा कौरव्य म्हणजे स्वतः बुद्धांचा प्रमुख शिष्य आनंद त्याच्या मागील जन्मात होता. आणि तो ज्ञानी सल्लागार विदुर ते होते स्वतः गौतम बुद्ध. आणि म्हणूनच ही हजारो वर्ष जुनी कथा आज आपल्यासमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा करते. उपाधी एखाद्या व्यक्तीला परिभाषित करते की तिची कृती? आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या पदामुळे, त्याच्या नावामुळे ओळखतो की त्याच्या कर्मामुळे? खरा सन्मान कशाला द्यायला हवा?